ताईला विचारू का की लीला तिच्या सोबत आली आहे का? कुठे हरवलास? तू एकटी आलीस? हो का? कोणाला सोबत आणायचं होतं का? नाही तसं नाही. आज सकाळपासून घरात ना तू दिसली ना लीला, म्हणून मी काय आता माझ्या लक्षात आलं. हे सगळं लीलासाठी चाललंय. हा आहे तसं नाही. असंच आहे अविरा. आई आहे मी तुझी. गेले काही दिवस तुझ्यामध्ये होणारे बदल मला दिसताय. का तू इतक्या सगळ्यांसमोर लीलाची बाजू घेतलीस, तिच्यासोबत डान्स केलास आणि आता तिला शोधत शोधत मंदिरात आलायस. आणि तरी तुला कबूल करायचं नाही. आई असं नाही काही. ए मला सगळं कळतंय अविरा. तू लीलाच्या प्रेमात पडलास, बरोबर आहे ना? या क्षणाची मी किती दिवसापासून आतुरतेनं वाट पाहत होते. तू हे सगळं लीलाला सांगितलंस? त्यात काय वेगळं सांगायचं? ऑलरेडी आमचं लग्न झालंय आई. तिला मी आवडतो आणि माझ्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग्स आहेत. असं नसतं अभिराम. लीलाची तुझ्याकडनं काही अपेक्षा असतील ना? हा? तू जर तिला सांगितलंच नाही तर तिला कसं कळणार? तेच तर करायचंय. तिच्यासाठी काहीतरी प्लॅन करून ठेवलंय. तिला स्पेशल फील करवायचंय मला. त्यासाठी मी आज पूर्ण दिवस प्लॅन केलाय. आणि आई, प्रेम व्यक्त करायची हीच माझी स्टाईल आहे. यश आणि रेवतीच्या लग्नाला मासचा विरोध होता, पण प्रेमापेक्षा महत्वाचं या जगात काहीच नसतं. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर त्याला मी का विरोध करेन? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एजेंनी यांना शब्द दिलाय ना, आणि मी एजेंचा शब्द कधीच पाडत नाही. बघितलं? बघा. नाही, नुसतं बघू नका, शिका. छान छान छान. हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. एजे आणि सरोजिनी ताईंना सांगा. हा हा ही गोड बातमी सांगा. थांबा थांबा. हा हे बघा, घ्या. हे या तारखा नाही, लक्षात ठेवा, या तारखा लग्नाच्या आहेत. एजे आणि सरोजिनी ताई दोघांनाही सांगा. हा मुहूर्त आपण नंतर काढूच. कसं आहे, आता मला निघायला हवं. एवढी आनंदाची बातमी आहे, ती मला रेवूच्या बाबांना सांगायला हवी ना. खूप कामं पडली आहेत, लग्नाची तयारी करायची आता. पण तुम्ही नक्की सांगा. हा आणि सांगा कालिंदी येऊन गेली म्हणून. हा आले. चला हा सांगा त्यांना, कालिंदी येऊन गेली. अच्छा. पण मंदिरात आहोत, देवाला नमस्कार करूया.
पार्टनर, आधी ना मला फक्त असं वाटायचं की एजेंना मी आवडते, पण त्यांच्या वागण्यामुळे माझी आता खात्री पटली की एजेंना मी खरंच आवडते. पण पार्टनर, मला त्यांच्याकडूनही ऐकायचंय. प्लीज प्लीज असं काहीतरी कर ना, ज्याने एजे आपणहून मला त्यांच्या मनातलं सांगतील. प्लीज पार्टनर, प्लीज. देवा, लीलाने आजवर खूप सफर केलाय, खूप त्रास सहन केलाय. आता मला तिला हॅपी बघायचंय आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. देवा, यांना एकत्र तर आणलेस तू, बस आता लवकरच यांची मनं जुळू देत. अभिरामनं त्याच्या मनातल्या भावना लवकरात लवकर लीलासमोर व्यक्त करू देत.